नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला आता ही ना सकाळची वेळ आहे. सकाळी ना 8 वाजलेले आहे आणि रात्रीच आमच्या गाईला आहे ना छान असं तिने गोंडस असं वासराला जन्म दिलेला आहे किंवा गाय जणलेली आहे. आणि ना हे बघा रात्री ना गाय जणली तर मग रात्री ना दूध नाही काढलं, कोवळं दूध असतं ना ते. आणि आता सकाळीच आहे ना गाईचं दूध वगैरे काढलेलं आहे. आणि आम्ही ना आता गावाला आल्यानंतर आहे ना छान असे बघा गावचं आपल्याला काही ना काही असतंच खाण्यासाठी. आता ते रात्री ना उशीर झाला ना बराच 10 वाजून गेले, ते 10-11 तेव्हा गाई जणलेली आहे. त्याच्यामुळे ना आता सकाळची वेळ आहे आणि ते दूध आहे ना माझी मावस जाव आहे ना त्यांची गाय जणलेली आहे. आणि तिने ना हे बघा मला आहे ना गाईचं कोवळं दूध आणून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी साखर टाकली आता. आणि ते आता मी शिजवून घेतलेलं आहे. आता वड्या वगैरे काही करत नाही बरं का आम्ही, म्हणजे ते माहीतच आहे करतो कधीतरी, पण मग वेळ नसतो तुम्हाला माहीत आहे. आता पटकन असं मी शिजवून घेतलं आणि भरपूर निघालेलं आहे. इतकं दिलं आहे तिने मला. आता चला सर्वांनी खायचं आहे, आता सर्वांना देते. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा इथं ना आता ना दूध शिजावलं, गाईचं कोवळं दूध खरवस म्हणतात त्याला, किंवा ते खूपच पौष्टिक असतं, तुम्हाला माहीतच आहे. गावाला आल्यानंतर आहे ना असं गाई आमच्या आहे ना म्हणजे कायमच जणत असतं. मी तुम्हाला सांगत असते गाईला नेहमीच वासरू होतं असतं. आणि हे दूध एवढं पौष्टिक असतं ना की बघा. आणि आपण शहरगावामध्ये विकत घेतो ना ते अजिबात चांगलं नसतं, ते काहीतरी मिस्टेक असतेच त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही तिकडनं कधी घेतीच नाही विकत, गावाला आल्यानंतरच घेतो. आता इथे बघा सकाळची वेळ होती, चपात्या करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता माझ्या ह्या पुतण्या आलेल्या आहे. आणि ह्या आलेल्या नव्हत्या अजून, त्या राहिलेल्या आहे बघू शकता. ही एक पुतणी आहे आणि ती एक पुतणी, म्हणजे ह्या दोघी सख्या बहिणी आहे माझ्या मोठ्या जावेच्या. आणि माझ्या चालूच आहे चपात्या. आता सुनांचं चालू आहे भात भाजी करायचं काम. त्यांना सांगितलं मी करते इकडे चपात्या. आणि हे बघा त्यांनी ना कणिक मळून दिलं आणि आता मी चपात्या करायला घेतल्या. आता ही माझी पुतणी ना ती आलेली आहे बघू शकता. चला आता त्या बसलेल्या आहे, त्यांना मी चहा पण ठेवलेला एक बाजूला. आणि त्यांचे मुलं पण आहे, म्हणजे या तिघीजणी बसल्याने. ह्या तिघी सख्या बहिणी आहे मोठ्या जावेच्या, माझ्या पुतण्या आहे. आणि मला सख्खी नणंद वगैरे नाही आहे, त्याच्यामुळं माझ्या सगळ्या पुतण्या आहे ना त्याच येत असतात दिवाळीला. मी नेहमी सांगत असते की मला भरपूर पुतण्या आहे. आता ह्या तिघीजणी आणि 2 नंबरच्या जावाच्या पण 4 जणी, म्हणजे अशा 7 जणी आहे. आणि माझी मुलगी धरून 8 जणी आहे सगळ्या ह्या बहिणी. आणि त्यांचे मुलं वगैरे हे बघा आलेले आहे. आणि ती आहे ना तिला बरंच लांब दिलेलं आहे, ती आत्ता आलेली आहे. सकाळी लवकर बसलेली होती, तीच राहिलेली होती. आणि ती एक दुसरी ना तिला पण वणीला दिलेलं आहे. ते माझ्या सासूबाईनं तिथे शेजारी बसलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता. चला आता मी त्यांना चहा वगैरे ठेवलेला आहे, चहा पण देते. आता त्याच्यानंतर हे बघा हा माझा पुतण्या आहे आणि तो पण आहे, त्याचं काही ना काही शेतात काम चालूच होतं. आणि त्याला पण आवाज दिला तिने आणि त्याला ओवळते येते. आता त्यांचं राहिलेलं होतं तिघी बहिणींचं हे बघा भाऊबीज करायची. आणि मग ते इकडेच आल्या माझ्याकडे, माझ्या घरी. आणि ती मोठी होती, ही 2 नंबरची आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना अजून एक आहे 3 नंबरची, तिला गावातच दिलेलं आहे. चला आता या पद्धतीने त्यांची भाऊबीज राहिलेली होती. आणि हे बघा छान आमचं असं भाऊबीज वगैरे झालेलं आहे गावाला. आणि त्यांच्यासाठीच मी ना थांबून राहते, मग मी असं जात नाही कुठे. ते सगळ्या येतात माझ्याकडे वगैरे, किंवा मग त्यांना कसं जास्त करून आहे ना मी म्हणजे माझा जास्त लळा आहे माझ्या पुतण्यांना किंवा मला पण त्यांचा. चला आता इथे बघा ह्या पद्धतीने भाऊबीज झालेली आहे. आणि चला आता इथे स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे. आता सगळ्यांची जेवणं वगैरे होतील त्याच्यानंतर मग असं हे बघा मुलं पण खेळतात मस्त. आणि चला याच्यानंतरचा पण तुम्हाला छान असा व्हिडिओ येणार आहे पुढे पण. आणि छोटासा कार्यक्रम पण आहे आपल्या घरी.